नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आजच्या ज्या काही तुमच्या अपेक्षा असतील, आकांक्षा असतील, स्वप्न असतील, ती देवाचरणी एवढीच अपेक्षा आहे की त्या तुमच्या अपेक्षा आकांक्षा पूर्ण होत. कारण जीवनामध्ये जे काय मिळवायचं असतं ते सुख समाधान यासाठी गोष्टी मिळवायच्या असतात. सुखी समाधान राहणं हा आपला जीवनाचा खरा पाया आहे. आपण आपल्या जीवनात जे आहे त्यामध्ये सुखी समाधानाने जेवढं जगता येईल तेवढं जगण्याचा आपण प्रयत्न करायचा. पण जे आपल्याला सोडून जे गेलेत त्यांचा जीवनामध्ये फारसा विचार करायचा नाही. कारण काय होतं आहे, ज्यांना तुमची गरज असते तोपर्यंत ते तुमच्याजवळ असतात आणि ज्यावेळी तुमच्याकडं गरज संपली की तुम्हाला ते हळूहळू सोडून जायला लागतात. आणि त्यांना तुम्ही थांबवू नका, कारण तुम्ही थांबणारी जर माणसं असते तर ती तुमच्यासाठी निश्चित थांबले असते. तुम्हाला सोडून जाण्यासाठीच ते आलेले असतात. कारण त्यांना तुमचं काय चाललं आहे, तुम्ही सुखी आहे, समाधानी आहे, तुमच्या जीवनामध्ये काय झालं त्यांना काहीही देणं घेणं नसतं. त्यांचा फक्त एकच उद्देश असतो की तुमच्याजवळ ती का आलेले असतात, तुमच्याकडं काहीतरी आयुष्यामध्ये काहीतरी फायदा होणार असतो म्हणून ते तुमच्याजवळ आलेले असतात. त्यामुळं एक लक्षात घ्या, जे कोण तुम्हाला सोडून जात आहे ना त्याचा फार विचार करू नका. आता काय होतं आहे, ज्यावेळी ती माणसं आलीत ना, प्रामाणिक होती, चांगली होती हे तुमचं मन सांगत असते, तुम्ही मनानं चांगला असताय, त्यामुळे तुम्हाला वाटत असतं की ही जे माझ्याकडे आला आहे तो हा चांगल्या मनानं आहे. त्यामुळं तुम्ही त्याच्यासाठी तुमच्या आयुष्यातला फार मोलाचा जो वेळ तुमचा असतो तो वेळ तुमचा खर्च करून तुम्ही त्याला देत असताय. आणि त्या बदल्यात तुम्ही कुठलीही अपेक्षा केलेली नसती आणि तुम्ही त्याच्याशी प्रामाणिक चांगलं सगळं वागण्याचा प्रयत्न करत असता. आणि ती व्यक्ती काय करते, तुमच्या सगळ्या वागण्याचा ह्याचा गैरफायदा घेते. आणि ज्यावेळी त्याचं तुमच्याकडलं जे काम असतं ते संपलं की ती व्यक्ती निघून जात असते. तुम्ही एवढंच करा की त्याला अडवण्याचा, का जातोस, त्याला प्रश्न विचारायचा कोणताही प्रयत्न करू. आणि अशावेळी फार महत्त्वाची दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही शांत राहिलं पाहिजे. तुम्ही फक्त एवढाच विचार करा की मी ह्याच्यासाठी एवढा वेळ दिला आणि हा अशा वेळी सोडून निघाला आहे की मला ह्याची गरज होती, की बाबा तुझं काम झालं म्हणजे निघून गेलास असं नाही आहे. तर जीवनामध्ये कामापुरते येणारी माणसं भरपूर भेटत असतात आणि त्यावेळी मग आपली चिडचिड, राग, द्वेष, भांडण असला प्रकार आपल्याकडनं होत असतो. तर मित्रांनो, आयुष्यामध्ये कोण सोडून गेलं ह्याच्यापेक्षा आपल्याला का त्याचा त्रास होतो आहे, आपण त्याच्यासाठी काय केलं ह्याचा त्रास होत असतो. पण त्यावेळी खरी आपली जीवनाची कसोटी असते की तुम्ही शांत राहायला पाहिजे, शांततेने जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जो आला आहे त्याचं काम केलं आहे तो निघून गेला एवढं ज्यावेळी तुम्ही स्वीकारताय ना त्यावेळी तुम्हाला त्रास होणार नाही, राग होणार नाही, मनामध्ये राग येणार नाही, चिडचिड होणार नाही. आणि अशी माणसं असतात जीवनामध्ये जो आपला उपयोग चांगल्या पद्धतीनं करून घ्यायचं त्यांना माहिती असतं. आणि आपण निरागस चांगल्या पवित्र मनानं त्यांच्याशी वागत असतो आणि ते एक दिवस सोडून जातात. फक्त गेलेल्या माणसाला तुम्ही अडवू नका, शांत राहा, कोणत्याही प्रकारचा रागराग करू नका, चिडचिड करू नका. एकदा सोडून गेला शांत राहायचं. पुन्हा मात्र ज्यावेळी ती व्यक्ती परत ज्यावेळी गरज लागेल त्यावेळी तुमच्याकडे येते. एक तुम्ही त्यावेळी करायला लागते मित्रांनो, तुम्हाला तुमचा मान सन्मान, तुमच्या वेळेची किंमत जर तुम्हाला पाहिजे असेल तर अशा येणाऱ्या व्यक्तीला तुमच्या जीवनामध्ये नो एंट्री बोर्ड लावा. नो एंट्री. मी एवढा बी स्वस्त नाही किंवा आपण एवढं बी स्वस्त नसतो की कुणी पण यावं, टिकली मारावी, जावावं. कारण आपण आपल्या आयुष्यामध्ये जो पुन्हा कधीही न भरून येणारा वेळ जे असतो ते दुसऱ्या माणसासाठी, त्या व्यक्तीसाठी खर्च केलेला असतो. आणि या व्यक्तींना त्या वेळेची किंमत नसते. तुझं काम झालं त्याबद्दल वाईट वाटत नाही, पण मी माझ्या जीवनातला जो माझ्यासाठी वेळ जगणार होतो, माझ्या आयुष्यासाठी जो मी वेळ घालवणार होतो तो माझा संपूर्ण वेळ त्याच्यासाठी खर्च झाला ना, तो का मला वेळ भरून येणार आहे का. आणि आयत्या वेळी ज्यावेळी मला गरज होती त्यावेळी तो सोडून गेलेला असतो. मग मला सांगा, मग त्याला आपल्या जीवनामध्ये परत एंट्री करायला का द्या आणि गरजच काय. जो त्याच्यासाठी वेळ गेला तो माझ्या जीवनामध्ये मी प्रगती करण्यासाठी जर वापरला असता तर कदाचित आजच्यापेक्षा माझं जीवन उंच आणि सुंदर असतं ना. त्यामुळं अशा माणसांना मित्रांनो एक लक्षात ठेवायचं की आपल्या आयुष्यामध्ये नो एंट्री. कधीही आपण त्यांना बोलवून घेऊ नका किंवा आला तर त्याला अजिबात घेऊ नका.
फक्त तुम्ही एकच काम करा, जो त्याच्यासाठी तुम्ही आतापर्यंत जो वेळ दिला होता ना, तो स्वतःसाठी वेळ घालवण्याचा जास्तीत जास्त तुम्ही प्रयत्न करा. आणि अशा व्यक्तीला परत जरी तुम्ही स्वीकारण्याचा जरी प्रयत्न केला तर स्वीकारूच नकोसा. पण जे कोण आपल्या संगतीत असे येतात जे फक्त वेळेचा फायदा घेतात, मित्रांनो, तुम्ही तुमच्या घरगुती महत्त्वाचे तुमचे जे वीक पॉईंट्स आहेत तुमच्या जीवनातले, हे कुणासंगत ही कुणाबरोबरही अजिबात शेअर करू नकोसा. हा माझा जवळचा आहे, तो माझा लांबचा आहे म्हणत अगदी जीवाभाचा आहे जरी म्हणला असा, तर तुमच्या ज्या काही खाजगी गोष्टी असतात, जे काय तुमच्या आयुष्यामध्ये वीक पॉईंट असतात, ज्यामुळं तुम्ही कमजोर होऊ शकता, अशा गोष्टी कुणालाही कधीही सांगण्याचा प्रयत्न करू नका. जरी आपल्याला स्वतःला त्रास होत असेल तर मोठ्या आवाजात तुम्ही एखाद्या शांत ठिकाणी जाऊन त्या गोष्टी मनमोकळेपणानं बडबडत बसा. विषय असा आयुष्यामध्ये येतो की आपण आपला जर वीक पॉईंट एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला, जवळच्या व्यक्तीला सांगितला, जोपर्यंत आपल्या आहे तोपर्यंत ते ऐकून घेते आणि ज्यावेळी ते आपल्या विरोधात जाते त्यावेळी ती गावभरणी जगभर करीत असते आणि ह्याचा त्रास आपल्याला फार मोठा होत असतो. आपलं दुःख कमीने ह्या अशा गोष्टी जर जगापुढे सांगितल्या तर त्याचं दुःख आपल्याला फार मोठं होत असतं. महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, जी व्यक्ती मित्रांनो तुमच्या आयुष्यामध्ये जी व्यक्ती आले असेल असं तुम्हाला वाटतं का? जी व्यक्ती तुम्हाला जीवनामध्ये येऊन तुमच्याजवळ थांबणारी व्यक्ती आहे ती तुम्हाला सोडून जाईल का? तर आपला एक गैरसमज असतो की माझ्या जीवनामध्ये ही आलेली व्यक्ती जे काय असेल ते मला आयुष्यामध्ये कधीही सोडणार नाही. तर हा आपला फार मोठा गैरसमज असतो मित्रांनो. जीवनामध्ये येणारी व्यक्ती ही आपल्याला सोडून जात असते आणि त्याचं ज्यावेळी काम होतं त्यावेळी सोडून जातं आणि ह्याचं दुःख तुम्ही आयुष्यात करत बसू नकोस. व्यक्ती आली, काम झालं, सोडून गेला, जाऊन द्या. आणि त्याच्याबद्दल आपण आपल्या आयुष्यामध्ये दुःखाचं कारण होता का म्हणे. जीवन जगत असताना सुंदर आहे, चांगल्या पद्धतीनं आपण जगता येतं आणि जीवनाचा जो आपला ध्येय आहे अशा व्यक्तीसाठी आपलं आयुष्य मात्र करण्यापेक्षा आपण आपल्या आयुष्यामध्ये कसं सुखी समृद्धी आणि आपल्या ध्येयाकडे आणि आपल्या वाटचालीकडे जर तुम्ही कायम सातत्यानं जर लक्ष दिलं असा तर मित्रांनो काहीही कमी पडत नाही. आजच्या ब्लॉगमध्ये आपण इथंच थांबतो आहे मित्रांनो. पुन्हा एकदा तुमच्या ज्या काय जीवनातल्या अपेक्षा, आशा, आकांक्षा असतील त्या देवाकडे माझी एवढीच विनंती असे की जे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांना सुख समृद्धी आणि त्यांच्या जीवनामधल्या सर्व आशा पूर्ण होत. धन्यवाद. जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर विनंती आहे सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.